आणि एकीकडे विलिनीकरणाला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला फुलस्टॉप मिळाल्याची चर्चा असताना दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगल्याच्या चर्चा सुद्धा आता जोर धरू लागल्यात। गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या भूमिकांमुळे पक्षातच मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे। त्यातच आज रोहित पवारांनी मुंबईतल्या बैठकीला दांडी मारली, गैरहजेरी लावली आणि या उलटसुलट चर्चांमध्ये भर पडली। मुंबईत राष्ट्रवादीच्या वतीनं बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं। पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात पक्षाचे प्रमुख नेते, आमदार, खासदार आणि विधानसभेच्या उमेदवारांच्या बैठकीला उपस्थिती होती। मात्र इंदापुरातल्या पाण्याच्या प्रश्नासाठी पुण्यातल्या सिंचन भवनाला भेट देण्यासाठी रोहित पवार हे तिथे होते आणि त्यांनी ही बैठक टाळल्याचं पाहायला मिळालं। पक्षानं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास आपण भाजपसोबत जाणार नाही असं वक्तव्य रोहित पवारांनी नुकतंच केलंय। त्यामुळे पक्षात नेमकं सुरू काय आहे आणि रोहित पवारांना काही खुपतंय का याची चर्चा रंगतेय। तर रोहित पवारांची अनुपस्थिती आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये कमालीची चर्चेत राहिली। पण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला। रोहित पवार नाराज नसल्याचं म्हटलंय। पक्ष काय अडचणीत येणार नाही रोहित पवार तिथं नाही गेला तर, पण इथं जर रोहित पवार नाही आला आणि या दोन तालुक्यासाठी जर नाही लढला तर तिथे शेतकरी अडचणीत येतील। मग आज शेतकरी अडचणीत येऊन जर त्या ठिकाणी त्याचं घर चालणार नसेल तर शेतकरी आणि तिथे असणारे लोक हे जास्त महत्त्वाचे। तर मी सुप्रियाताईंची त्या ठिकाणी परवानगी घेतलेली, विनंती केलेली आहे। मला माहीत नाही रोहित पवार नाराज नाही आहेत, ते कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंदोलनासाठी गेले असतील, पण पक्षामध्ये अशी कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही असं माझं स्पष्ट मत आहे। त्यामुळे आपण अशाच कुठल्या प्रकारच्या बातम्या काढू, हा नाराज आहे तो नाराज, आमचा पक्ष एक संघटने आहे ते सगळ्या मजबूतीने चाललेला आहे।